जगाचा ना एक नियम आहे, जर तुमच्यावर वाईट वेळ आली असेल, वाईट परिस्थितीमध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर समोरच्याला तुमचे प्रॉब्लेम सांगायला गेलेत ना, तर ते ना ऐकतात आणि दुसरीकडे हसून जाऊन सांगतात. म्हणून आपले प्रॉब्लेम आहे ना कधीच कुणाला सांगायचे नाही. आपण वाईट परिस्थितीत असो किंवा वाईट वेळ असो, आपल्याला काहीही असू देत, आपले प्रॉब्लेम्स कधीच कुणाला सांगायचे नाहीत. कारण ती लोकं सॉल्व्ह करायला येणार नाही, उलट ते तुमच्याकडून ऐकून घेतील आणि दुसरीकडे हसत जाऊन सांगतील. हे असं होतं. तुम्ही कितीही म्हटलं की माझ्या जवळचं आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, नातेवाईक आहे, असं काही नाही. सगळे ऐकतात, ऐकून घेतात आणि दुसरीकडे हसून जाऊन सांगतात. मग ते आपलंच असं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोण कुणाचं नाही आहे या जगामध्ये. म्हणून आपले प्रॉब्लेम आपल्यापर्यंतच ठेवा, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तुम्ही मरा नाहीतर काही करा, तुमचं कोण सोल्युशन तुम्हाला कोण देणार नाही, सॉल्व्ह करायला कोण येणार नाही आहे. म्हणून आपल्यामध्ये दंग राहायचं कधी पण. अशी बरीचशी लोकं मी बघितली आहेत. माझ्या बाबतीत पण असंच झालेलं आहे. काहींना मी सांगितलं असेल तर त्यांनी दुसऱ्याकडे जाऊन हसून सांगितलेलं आहे आणि ते नंतर मला माहिती पडले. मग किती वाईट वाटतं ना. मग विश्वास उडतो आपल्या मित्रमैत्रिणीवरचा की अरे मी एवढ्या विश्वासाने सांगितलं आणि दुसऱ्याला हसून जाऊन सांगितलं. मी या व्हिडिओद्वारे ना मी माझा अनुभव सांगते आणि तुमच्यासोबत पण बऱ्याच वेळेला असं झालं असेल. झालं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.